महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंचे मी मनापासून आभार मानेल की त्यांच्यामुळे आज ही गर्दी आहे इथे. कारण देवाभाऊने आपल्या मुलींना, आपल्या महिलांना, आपल्या ज्येष्ठांना कसं अर्धं तिकीट मिळेल आणि त्या त्यांच्या गावी जाऊ शकता आनंदाने. आता तर तुम्हाला माहिती आहे की गणपतीला सर्वजण गावी जातात, दिवाळीची सुट्टी आले आणि तातडीने हा कॅम्प लावला आहे की आमच्या सर्वांना अर्धं तिकीट मिळेल आणि त्या आपल्या आनंदाने त्यांच्या मामाकडे जातील, आजीकडे जातील, आजोबांकडे जातील. अशा तऱ्हेचा हा कॅम्प आम्ही देवाभाऊंमुळे आज मी वॉर्ड क्रमांक 152मध्ये लावलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व ज्येष्ठापासून युवती पण आलेल्या आहेत. कारण 12 वर्षाची मुलगी झाली की तिला अर्धं तिकीट मिळू शकतं, महिलांना मिळू शकतं, ज्येष्ठांना 65 वर्षाच्या नंतर त्यांना मिळू शकतं, 75 वर्ष झाले तर त्यांना फुकट आहे. तर तरी पण काही ज्येष्ठ आपले 65 वर्षाचे असतात तर त्यांनासुद्धा अर्धं तिकीट मिळेल. मी देवाभाऊंना खूप खूप माझ्या सर्व 152च्या वतीनेच नाही तर हे 152 वॉर्डचेच नाही आहे तर पूर्ण प्रभागमधली लोकं आलेली आहेत, त्यांच्या वतीने मी देवाभाऊंचे खूप खूप आभार मानते की देवाभाऊ तुमच्यामुळे माझ्या ह्या नागरिकांना, माझ्या या प्रवास करणाऱ्यांना, प्रवासांच्या चेहऱ्यावर एक हसू आलेलं आहे. त्याच्यामुळे देवाभाऊंचे खूप खूप मनापासून आभार. मी अधिकाऱ्यांना तेच बोलले, ज्येष्ठ आलेत, काहींना खुर्चीवर बसवलेत, काही उभे आहेत, तर मी अधिकाऱ्यांना तेच बोलले की जर दोघे जण इथे आलं असतात तर थोडी गर्दी कमी झाली असते आणि वेळ लागत नाही आहे. पण सर्व एकत्र आलेले आहेत आणि प्रभागमधून आलेले आहेत, त्याच्यामुळे इथे ते एकत्र आल्यामुळे थोडीशी गर्दी झाली. पण गर्दी पण झालीच पाहिजे कारण प्रत्येकाला वाटतं की माझं कार्ड लवकर बनलं पाहिजे, त्याच्यामुळे ते सर्व उत्सुकतेने इथे आलेले आहेत. तर त्यांचे मी मनापासून आभार मानते. पण थोडी दिलगिरी पण व्यक्त करते की दादा, काका, तुम्हाला थोडा वेळ उभं राहायला लागत असेल तर इथे खुर्चींवर बसून घ्या, तुम्हाला त्रास होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेऊ. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 24 तासामधले 22 तास काम करतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या सर्व बहिणींचे लाडके भाऊ ते सुद्धा 22 तास काम करतात. मग आम्ही का घरात बसायचं? आम्ही सुद्धा सेवा करायची आणि आपण सुद्धा चांगल्या प्रकारे जेवढी नागरिकांची रहिवाशांची आपल्याला ही सेवा करता येईल तेवढी सेवा करणं आमचा धर्म आहे. कारण ह्यांनीच आम्हाला आज ज्या खुर्चीवर बसवलेले आहे त्या खुर्चीचा आम्ही मान राखला पाहिजे, म्हणून हे उपक्रम आम्ही राबवतोय आणि सेवा करत आहोत. नगर सेविका आशा मराठे मैडम, आपको मालूम है कि नए नए उपक्रम हमेशा लोगों के हित के लिए यहाँ अमल में लाती है. यही एक उपक्रम NCMC नेशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, वो NCMC ये जो कार्ड है बहुत इम्पोर्टेंट कार्ड है. महाराष्ट्र शासन ने SC महामंडल जो महाराष्ट्र शासन का है उसके अंतर्गत एक योजना ये कार्ड देने की निकाली है. जैसे कि आपको मालूम है कि 50% महिलाओं को अभी भी सहूलत मिलती आई है, लेकिन ये कार्ड अगर नहीं रहेगा उनके पास तो उनको वो सुविधा नहीं मिलेगी, वो सुविधा से वंचित होंगे. इसके लिए ये कार्ड निकालना ज़रूरी है. एक बात. दूसरा, अभी तक पुरुषों के लिए नहीं था ये सुविधा, 50% की जो सहूलियत नहीं थी. जब अभी देवाभाऊ की सरकार ने, राज्य सरकार ने और एकनाथ शिंदे और सुनीताताई पवार की सरकार ने यहाँ ज्येष्ठ नागरिक जो है हमारे 65 साल के ऊपर के जो नागरिक हैं उनके लिए भी प्रावधान किया. इस कार्ड के तहत उनको भी 50% के प्रवास में सहूलियत मिले. इस हिसाब से ये योजना है शासन की और हम ऐसे आगे इस कड़ी को आगे लेते हुए हमने ये बात को समझते हुए आपने देखा है कि ये जो कार्ड मिल रहा है ये सिर्फ जो ST स्टैंड जो है, ST स्थानक है, जहाँ जहाँ मतलब परेल है, बॉम्बे सेंट्रल है या नेहरू नगर है, इसी स्थानकों में ये मिल रहा था. अब वहाँ तो बहुत भीड़ होती थी, ज्येष्ठ नागरिक आना जाना उनको तकलीफ होती थी और वहाँ हर सेंटर में जो हर स्थानक में सिर्फ 100 कार्ड मिलते थे. लोगों 100 लोगों को ही लेते थे, उसके बाद के लोगों को फिर वापस आना पड़ता था. इसके लिए लोग रात को ही 12 बजे वहाँ लाइन लगा के लोग बैठते थे और वो अपना नंबर लगा कब आएगा उस हिसाब से चिंता में वो काम अपना कार्ड निकालने का काम कर रहे थे. इस बात को, ये तकलीफ़ को समझते हुए मराठे मैडम ने यहाँ आज ये अधिकारियों को विनती करके बोला कि आप जो फ़ी ले रहे हो ले लीजिए, हम आपको देने को तैयार है, लेकिन हमारे नागरिकों को यहाँ आना, बुजुर्गों को यहाँ
पूरा रात रात यहाँ जागना और फिर वापस नहीं वो नंबर लगा तो वापस जाना, ये सब तकलीफ़ें है उसमें, और जाने आने में भी खर्चा हो रहा है लोगों का। तो उससे अच्छा है जो हम हमारे विभाग में करते हैं। तो CSD के अधिकारियों को हमने रिक्वेस्ट करके, मराठी मैडम ने रिक्वेस्ट करके, आज आप देख रहे हैं कि आज 13 तारीख और कल 14 तारीख 2 दिन ये कैंप रहेगा। लगभग मेरे पास 550 महिला और बुज़ुर्गों ने यहाँ हमारे पास नाम अपना दर्ज किया है पिछले 10 दिन में, और अब ये सिलसिला आगे भी जारी रहेगा और लोग भी बड़े उत्स्फूर्त से वहाँ प्रतिसाद दे रहे हैं। और आप देख रहे हैं कि सुबह से भीड़ है, और अभी जिस चीज़ को मालूम पड़ रहा है वो भी नए रजिस्ट्रेशन अभी चालू करने का हमने ये किया है। तो ये लगातार सिलसिला जारी रहेगा और लोगों के हित में आशा मराठे का योगदान रहेगा। पहिला प्रथम मी आशाताई मराठे आमच्या म्हणजे नगरसेवक आहे त्यांचा मी आभार मानतो की आमच्यासारख्या ज्येष्ठांना मी 3 वेळा कुर्ला नेहरू नगर डेपोला जाऊन आलो, तर तिथे रात्री लाईन लावावं लागतं, नंतर मग ते कार्ड 100 नंबर आल्यानंतर कट करतात, देत नाही तिथे। आणि आता जर आपण माझ्यासारखेच बरेच ज्येष्ठ नागरिक किंवा 75च्या पुढचे किंवा 65च्या पुढचे किंवा लेडीज जे आहेत ते प्रत्येक जणांना पॉसिबल होत नाही का कुर्ला नेहरू नगर डेपो जाऊन परेडला जाऊन हे कार्ड घेणं, तर त्यांना ते इन फ्युचरमध्ये मी जरा हे कॅम्प नसता तर मलासुद्धा भविष्यात पूर्ण तिकीटच द्यावं लागलं असतं, कारण तो रूल आहे गव्हर्नमेंटचा, तो आपल्याला फॉलो केला पाहिजे। त्याच्यामुळे आशाताईंनी जे आपलं आमच्या नगरसेवक आहेत त्यांनी जे काम केलं त्यांना मी मनापासून धन्यवाद, सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांनी असंच काम त्या काम करतात आणि असंच काम करत राहावं असं मी त्यांना आणि शुभेच्छा देतो त्यांच्यासाठी। ओके, आपल्याला आशाताईने आज चांगली कामगिरी केली आहे, सगळ्यांना याचा फायदा होतो, तसाच होऊन दे, सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना अशीच सवलत मिळते, या आनंदाची गोष्ट आहे। खूप छान उपक्रम आहे हा, 50% सवलत मिळाली, सगळे व्यवस्थित सपोर्ट केला। मला असं वाटतं काही महिलांना बोलायचं असतं पण त्यांना बोलायला थोडीशी भीती वाटते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ना ते दिसतं, आणि हा इतका म्हणजे त्यांना महत्त्वाचा वाटतोय की देवाभाऊनी हे प्रत्येक नागरिकांचा विचार केलेला आहे, म्हणजे लहान मुलापासून लाडकी बहीण असू, लाडका भाऊ असू, माझ्या आजोबा आजी असू द्या, माझ्या महिला असू द्या, सर्वांचा विचार करून हा कॅम्प देवाभाऊने केलेला आहे। तर देवाभाऊंना तुम्ही शुभेच्छा द्या, आमच्या देवाभाऊंना असाच आशीर्वाद द्या, एवढंच तुमच्याकडे आमचं मागणं असेल। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।